श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या थ्रेड्स अँड बटन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. बघा, मी आज तुम्हाला ना एकदम आपली साधी सिंपल पॅन्ट असते ना, तिच्यात अगदी सोप्यात सोपी पद्धत आणि कमीत कमी कापडामध्ये कशी बसवायची ते तुम्हाला मी दाखवते सविस्तर. तर बघा, हे बघा, त्या पॅन्टसाठी माप काय लागतं ते बघू आपण. उंची, सीट आणि बॉटम हे तीन मापं लागतात. तर बघा, या पॅन्टची उंची आहे 34 इंच आणि सीट आहे 37 आणि बॉटम आहे 12 इंच. म्हणजे उंची 34, सीट 37 आणि बॉटम 20 असं याचं माप आहे. या मापाची आपल्याला अगदी साधी सिंपल पॅन्ट शिवायची आहे. आता पॅन्टीचे प्रकार म्हटले म्हणजे भरपूर असतात. आता तर खूपच वेगवेगळ्या प्रकारचे निघालेले आहेत आणि त्याला कापड पण जसं कापड असलं तसं आपल्याला शिवता आली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला या कमीत कमी कापडामध्ये कशी बसवायची ते तुम्हाला दाखवते. पण या कापडाला ना पन्हा दुप्पट आहे, साडी पण आहे या कापडाला, म्हणून याला कापड कमी लागलेलं आहे. आणि हे कापड आहे ना, हे कापड 1.5 मीटर आहे. तर 1.5 मीटरमध्ये साधी सिंपल पॅन्ट कशी बसवायची ते तुम्हाला दाखवते. तुम्हाला मी हे माप पण दाखवलेलं आहे. तर चला तर बघू, मग आपण माप टाकायला सुरुवात करू. हे बघा, मी हे कापडाचं ना रुंदीतून घडी केलेली आहे. चार फोल्ड केलेले आहे. हे बघा, हे 2 आणि हे 2 आहे. असे हे 4 फोल्ड कापड केलेलं आहे. हे बघा, असं पूर्ण मी हे अंथरून घेतलेलं आहे आणि 4 फोल्डमध्ये केलेलं आहे. याला पन्हा जास्त असल्यामुळे माझ्या मोबाईलच्या व्हिडिओमध्ये एवढा त्याचं पूर्ण तुम्हाला काही दिसत नाही आहे, पण मी तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा, वरती आधी काय करायचं, जवळजवळ अर्धा ते पाऊण इंच हे अशी सरळ रेषा ओढून घ्यायची. म्हणजे हे जे तुकडे असतात ना, हे खालीवर झालेले असतात. मग माप टाकायला आपल्याला फावत नाही, म्हणून काय करायचं, आधी हे सरळ एक रेषा अशी ओढून घ्यायची. आणि याच्या खाली 2 इंच घ्यायचं. कपडा जास्त असल्यास 2 इंच घ्यायचं किंवा 1.5 इंच घेतलं तरी चालतं, म्हणून 2 इंच घ्यायचं. 2-2 इंचावर अशा खुणा करून घ्यायच्या. ही वरती आपली कमरपट्टी असते ना, कमरपट्टी फोल्ड करण्यासाठी 2 इंच घ्यायचं. आणि ही सरळ रेषा आखून घ्यायची. ही पॅन्ट कापायची पण खूप सिंपल पद्धत आहे आणि शिवायची पण खूप सिंपल पद्धत आहे. अगदी साधी सिंपल, कमी कपड्यामध्ये. आणि इथून खाली उंची घ्यायची. आपली जेवढी उंची आहे ना, तेवढी उंची घ्यायची. हे बघा, हे 34 इंच उंची आहे. 34 इंचावर अशी इथे खूण करायची. तसेच या दुसऱ्या बाजूने इथे पण 34 इंचावर खूण करून घ्यायची. एक लक्षात ठेवायचं, माप घेताना हे 1 ते पाऊण इंच आपण सोडलेला आहे ना, ही रेषा सोडून 2 इंच घ्यायचं आणि हे 2 इंच सोडून खाली आपली पूर्ण उंची घ्यायची. हे लक्षात ठेवायचं. आपण आता दुसऱ्या बाजूने पण 34 इंच घेऊन घेऊ. हे बघा, इथे 34 इंचाची खूण केली आणि ही सरळ रेषा ओढून घ्यायची. उंचीची रेषा ओढल्यानंतर खालील पट्टी वाढण्यासाठी जवळजवळ 1.5 ते 2 इंच घ्यायचं. तर मग इथे पण मी हे जवळजवळ 2 इंचाची खूण करते.
ही खालची पट्टी तुम्हाला जशी बारीक पाहिजे असली किंवा जाड पाहिजे असली, चौडी पाहिजे असली त्याप्रमाणे घ्यायचं. 1.5 ते 2 इंच घ्यायचं. किंवा समजा कपडा कमी असला ना तर इथे दुसरी सावत्र पट्टी लावली तरी चालते. मग फक्त उंची घ्यायची आणि या उंचीमध्ये इथे अर्धा इंच जास्त घ्यायचं, म्हणजे ते पट्टी जोडण्यात येते ना पट्टी म्हणून. आपण आता हे 2-2 इंचाच्या खुणा करून घेऊ. हे बघा, अशी खालील पट्टी वाढण्यासाठी आपण हे 2 इंचाच्या खुणा करून घेतलेले आहे. आता आपण कमरचं माप टाकू. मग कमरचं माप घेताना सीट घ्यायची. हिप असते, सीट किंवा हिप म्हणतात हिंदीमधून. तर 37 आहे, तर 37चा 1/4 काढायचा म्हणजे 9.25 आला आणि तिच्यामध्ये 2 इंच मिळवायचं म्हणजे 11.25 इंच आलं. मग असं इथून इथपर्यंत 11.25 इंच घ्यायचं. हे खूण लक्षात ठेवायची आणि मापं टाकताना बंद बाजूकडून मापं टाकायचे. आणि आता आपण याची सीट घेऊ. आता याची आपण क्रॉस उंची घेऊ. तर ही क्रॉस उंची आहे ना, ही सीटचा 1/4 अधिक याच्यापेक्षा 1 इंच जास्त घ्यायचं. ही आपण कमर कशी घेतली, सीटचा 1/4 अधिक 2 इंच. आणि ही क्रॉस उंची कशी घ्यायची, सीटचा 1/4, सीटचा किंवा हिंदीमधून हिपचा म्हणतात 1/4 अधिक 3 इंच. मग 1/4 आपला किती येतो, 37चा 9.25. 9.25 मध्ये 3 इंच मिळवायचं, 12.15 झाले हे. मग इथून इथपर्यंत 12.15 घ्यायचं. तसेच इथून इथपर्यंत 12.15 घ्यायचं. ही रेषा अशी ओढून घ्यायची आणि तशीच ही रेषा पण अशी ओढून घ्यायची. हे बिंदू एकमेकांना मिळून घ्यायचे. हे बघा, आपले हे रेषा जोडून झालेले आहे. आता याच्या पुढे काय करायचं, 2.5 ते 3 इंच घ्यायचं. तर हे बघा, जर बारीक बाई असली ना, बारीक मुलगी असली तर इथून 2 इंच घ्यायचं. आणि साधारण असली बुवा तर मग इथून 2.5 इंच घ्यायचं. आणि मग एकदम हेल्दी असली ना तर 3 इंच घ्यायचं. असं अर्धा इंच वाढवायचं. म्हणून आता हे साधारण म्हणजे साधारण आहे, उंचीचं माप हे सीटचं माप साधारण आहे म्हणून आपण इथून इथे 2.5 इंच घेऊ. हे पाहे 2.5 इंच घेतला आणि इथून असा हा गोलावा द्यायचा. असा हा गोलावा द्यायचा. साधारण इथून 1 ते 1.25 इंच इथे घ्यायचं, 1 इंच घ्यायचं असं इथे. आणि इथून मग असा आकार द्यायला सुरुवात करायची. हे बघा, इथे खाली आपल्याला बॉटमचं माप टाकायचं आहे. ही पूर्ण उंची घेतलेली आहे आणि पट्टी वाढण्यासाठी हे 2 इंच घेतलेलं आहे. इथे बॉटमचं माप टाकायचं. आता आपला बॉटम किती आहे, 12 इंचाचा आहे. मग 12च्या निम्मे 6 इंच घ्यायचं. इथे 6 इंचावर खूण करायची. हा बॉटम आपल्या इच्छेवर असतो, कमी जास्त तसा घ्यायचा हा. आणि अर्धा इंच शिवणीमध्ये घ्यायचं. इथे शिवून जाते ना, अर्धा ते 1 इंच शिवणीमध्ये घ्यायचं. असं ही खूण करून घ्यायची. हे पहा, ही आपण इथे गोलावा दिलेला आहे ना, तर इथून तर हे बॉटमची ही खूण केलेली आहे. इथे इथपर्यंत अशी ही तिरपी रेषा अशी ओढून घ्यायची. इथपर्यंत ही तिरपी रेषा अशी ओढून घ्यायची. तुम्ही बघू शकता आपली ही तिरपी रेषा ओढलेली आहे. आणि शिवणीमध्ये अर्धा इंच जातं ना, अर्धा ते पाऊण इंच जातं समजा, असं धरून घ्यायचं. आणि ही तिरपी रेषा ओढलेली असते ना, त्याच्या इथे मार्जिन म्हणून अर्धा ते पाऊण इंच परत अशी रेषा ओढून घ्यायची. हे बघा, तुम्ही बघू शकता आपली असे पूर्ण पॅन्टचं आखून झालेलं आहे. हे बघा, असं पूर्ण आपलं पॅन्टचं आखून झालेलं आहे. आता कटिंग करताना इथून कट करायचं, इथे जोडून द्यायचं. हे बघा, हे 1 इंच पाऊण इंच घेतलेलं आहे ना, हे आधी आपण कट करून घ्यायचं. आणि हे जे आखलेलं आहे ना, हे बघा, हे जे आपण गोलावा दिलेला आहे, हे बघा, हे असं आखलेलं आहे आपण. हे बघा, हा भाग
आणि हे मार्जिनचा हा भाग, हा हा आणि हा असा कट करून घ्यायचा. मी तुम्हाला कट करताना दाखवते. हे बघा. आता हा भाग कट करून घ्यायचा. हा भाग कट केल्यानंतर जी आपण तिरपी रेषा ओढलेली आहे तिथून कट करायला सुरुवात करायची. अशी इथे बॉटम पण कट करून घ्यायचा. अशी हिची कटिंग करायची. आपण ह्या 2 इंचाची खूण केलेली आहे ना, इथे अशी खूण करून घ्यायची चारी बाजूला. अशी खूण करून घ्यायची. तसेच बॉटमच्या ठिकाणी पण चारी बाजूला तशी. म्हणजे आपल्याला चारी ह्याच्यावर समजतं की कशी कुठपर्यंत आहे ते. हे बघा, अशी आपली या पॅन्टची कटिंग झालेली आहे. अशी संपूर्ण कटिंग झालेली आहे. आता हिची स्टिचिंग कशी करायची ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे दोघी भाग आहे ना, आता आपण शिवायला सुरुवात करू. हे बघा, हे दोघी भाग असे एकमेकांवर ठेवायचे आणि हा क्रॉसचा भाग असतो ना, हा क्रॉसचा भाग जो आहे ना, हा एकमेकांना असं जोडून घ्यायचा. तसाच हा दुसरा भाग आहे ना, हा पण असा इथून एकमेकांना आधी जोडून घ्यायचे. चला तर मग बघू, आधी आपण जोडून घेऊ. हे बघा, असा हा आपला क्रॉसचा एक भाग जोडून झालेला आहे. तसाच दुसरा भाग जोडून घ्यायचा. हे बघा, आपला हा भाग आणि हा भाग हे दोघी एकमेकांना जोडून झालेले आहे. हे बघा, दोघी जोडून झाल्यानंतर इथून मध्यभागून अशी फोल्ड करायची. हे बघा, अशी फोल्ड करायची म्हणजे समोरासमोर आणायची. हे भाग समोरासमोर आणायचे. हे बघा, हा एक भाग आहे ना, हा काय करायचा, शिवतानाच काय करायचं, कुठल्याही दोघी भागापैकी एक भाग इथपर्यंत शिवत आणायचा आणि एवढी जागा सोडून द्यायची आणि मग खाली शिवायचा. किंवा शिवलं असलं ना, लक्षात नाही राहिलं आपलं, तर मग हा एवढा भाग उसवून घ्यायचा. मी तसंच केलं, लक्षात नाही राहिलं म्हणून हा भाग असा उसवून घेतला. उसवल्यानंतर हे इथून असं वाढायचं, असं वाढून घ्यायचं. हे बघा, सुरुवातीला आहे ना, हे इथून इथपर्यंत शिवायचं असं, म्हणजे जवळजवळ 1 ते 1.25 इंच शिवून घ्यायचं. इथे क्रॉस करायचं आणि इथून जवळजवळ 1.25 इंच सोडायचं. इथे 1.25 इंच सोडल्यानंतर इथे परत शिलाई घ्यायची अशी खाली. हे बघा, हे असं शिवल्यानंतर इथे आपण मध्ये सोडलेलं असतं ते बरोबर इथे आपल्याला नाडी घालायला हे होतं. म्हणून आधी काय करायचं, हा भाग असताना हा असा फोल्ड करायचा. हा फोल्ड केल्यानंतर इथे अशी शिलाई घेऊन घ्यायची. या दोघी भागांवर अशी इथे शिलाई घेऊन घ्यायची.
हे बघा, ही शिलाई घेतलेली असते ना आपण, ही अशी फोल्ड करायची, हिच्यावर असं नखाने असं ओढून घ्यायचं, म्हणजे या दोघी बाजू सेपरेट होतात. आणि इथे अशी सरळ अशी या बाजूने आणि इकडच्या या बाजूने अशी सरळ शिलाई घेऊन घ्यायची. हे बघा, ही अशी शिलाई अशी ओपन होते. मग इथून आपलं 2 इंच सोडलेलं असतं ना, हे बरोबर इथून असं घ्यायचं आणि हे इथे पाव इंच असं वळायची आणि ही शिलाई अशी इथे सरळ घेऊन घ्यायची. ही कमरपट्टी अशी शिवून घ्यायची. अशी संपूर्ण कमरपट्टी शिवून घ्यायची. हे बघा, अशी आपली संपूर्ण कमरपट्टी शिवून झालेली आहे. हे बघा, वरची कमरपट्टी वाढली तशी हे खालची पट्टी असते ना, आपण इथे खालच्या पट्टीला पण इथे बघा हे खुणा केलेले आहे दोघी बाजूनं अशा. तर इथून पण ही पट्टी अशी वाढून घ्यायची. हे बघा, याची सुलट हे करायची आणि अशी 2 इंचाची ही पट्टी अशी या खुणीपासून अशी सरळ शिवून घ्यायची. अशा दोघी बाजूच्या ह्या खालच्या पट्ट्या शिवून घ्यायच्या. हे बघा, अशी वाळून घ्यायची आधी आणि पाव इंच शिलाईची आत घ्यायची आणि अशी इथे शिवून घ्यायची. हे बघा, ही एका बाजूची झाली तशीच दुसऱ्या बाजूची शिवून घ्यायची. दुसऱ्या बाजूला शिवायला सुरुवात करायची. हे बघा, दुसऱ्या बाजूची पण खालील पट्टी ही शिवून तयार झालेली आहे. हे बघा, हा बघ शिवून झाल्यानंतर खालच्या पट्ट्या इथून आपला बॉटम 12 इंचाचा, इथं 6 इंचावर इथे खूण करायची आणि इथून सरळ असं तिरपं असं हे दोघी बाजूचं हे बघा, हे इथून हे असं सरळ आपण तिरपं आखलेलं असतं ना, ही मार्जिन सोडलेली आहे आपण इथून असं सरळ हे दोघी भाग असे इथून असे जोडून घ्यायचे. हे बघा, इथून 6 इंचावर खूण करून हा भाग इथून असा आपण इथून पाऊण इंच शिलाई घेतलेली सोडलेली असते शिलाईसाठी, मार्जिनसाठी. इथून सरळ घ्यायचं असं तिरपं असं आणि हा दुसरा भाग पण इथे दोघी भाग जोडलेले असतात. इथून हे सरळ आपण आखलेला आहे तिथे अशी सरळ शिलाई घेऊन घ्यायची. असं शिवून घ्यायचं. मग आपण जसं आखलेलं आहे तसं. हे बघा, अशी आपली शिलाई झालेली आहे. अशी आपली संपूर्ण पॅन्ट शिवून झालेली आहे. आणि इथे कमरमध्ये जर तुम्हाला नाडी घालायची असली तर नाडी घाला किंवा इलेस्टिक घालायची असली ना तर इलेस्टिक घाला. आता सध्या माझ्याकडे इलेस्टिक नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. ही कमर आहे ना, ही कमर पूर्ण मोजून घ्यायची. हिचा कमर घेर समजा 32 भरला किंवा 33 भरला किंवा 30 भरला, किती भरू त्याच्यापेक्षा 3 इंच कमी रुंदीला कमी इलेस्टिक घ्यायची आणि मग ती इलेस्टिक घालायची. इलेस्टिक घालायचं माप आहे असं, म्हणजे 3 इंच कमी घ्यायची आणि नाडी घालायची असते तर मग नाडी घालायची. आता मी तुम्हाला सुलट करून दाखवते ही पॅन्ट. हे बघा, हे बघा, अशी आपली ही संपूर्ण पॅन्ट शिवून तयार झालेली आहे. हे बघा, चौरंगी घडी केल्यानंतर ही अशी दिसते. एवढी सुंदर शिवली गेलेली आहे ना की या पॅन्टची फिटिंग पण एवढी जबरदस्त आहे ना बस. आणि शिवायला पण सोपी, कापायला पण सोपी आणि फिटिंग पण खूप छान बसते याची. आणि कमी कपड्यामध्ये बसली. ही 1.5 मीटर कपडा होता पण याचा पन्ना खूप छान होता म्हणून ही पॅन्ट अशी शिवली गेली आहे. बघा, तुम्हाला माझी ही
शिवलेली पॅन्ट शिलाई कटिंग आवडले असल्यास पसंत पडत असल्यास माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. म्हणजे मी असेच नवीन नवीन पॅन्ट तुम्हाला शिवून दाखवेल, कपडे शिवले म्हणजे त्याचा व्हिडिओ अपलोड केला म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.